नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. बघा रे, जवळपास 20 दिवस झाले. आता 20 दिवस झाले आपण कोणताही व्हिडिओ बनवला नव्हता किंवा लाईव्ह आलो नव्हतो. म्हणजे आपण फक्त युट्यूबवर लाईव्ह यायचं, सबस्क्रायबर, लाईक्स वगैरे यासाठी आपण लाईव्ह येत नाही. ऑथेंटिक माहिती असली किंवा काही अपडेट असली तरच आपण लाईव्ह येतो. बघा बघा आता जवळपास 2 महिने झाले आपली एक्झाम उलटून. काही मुलं कॉल करतायत, ते अक्षरशः डिप्रेशन मध्ये गेल्यासारखे बोलतायत. बघा, काही एकदम एवढे टेन्शन घेतायत की खूप टेन्शन घेतायत. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लवकरच न्यायालय निर्णय घेईल आणि सर्वांना न्याय मिळणारा, सर्वांना दिलासा देणारा, सर्वांच्या हिताचा असा न्यायालय निर्णय घेणार आहे. बघा, त्यामुळे सध्या तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आज या लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेतो. ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच ज्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देतो, ते देखील जॉईन करून घ्या आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला देखील जॉईन करून घ्या. बघा, आता बऱ्याच जणांचे तुम्ही व्हिडिओ बघताय, दररोज 30-30 मिनिटं, 40-40 मिनिटं बरेच लाईव्ह येत आहेत आणि दररोज तेच सांगतात. बघा, आपण ती गोष्ट करत नाही. आपण जर काही माहिती असली तरच देतो आणि सगळे अपडेट तुम्हाला व्यवस्थित असतो. त्यामुळे नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा काय झालं माहिती का, आपली सेकंड आन्सर की जी आली का, त्याच्यानंतर बरेच जण काय म्हणाले, रे मी कधी सांगितलं तुम्हाला, बरेच जण म्हणाले 2 ते 4 दिवसात निकाल लागणार. आता पण मला माहित होतं, त्यामुळे मी कोणतीही गोष्ट अपडेट तुम्हाला दिली नाही की 2-4 दिवसामध्ये निकाल लागणार. तुम्हाला सेकंड आन्सर की दिली त्याचा उद्देश काय होता रे, तर मेन गोष्ट म्हणजे सेकंड शिफ्टचा जो क्वेश्चन होता, ज्यावर बऱ्याच मुलांनी ऑब्जेक्शन घेतले होते, तो क्वेश्चन कॅन्सल करण्यासाठी, फक्त नुसता कॅन्सल झालाय ती नोटिफिकेशन समजून झाला त्या आन्सर केलं तुम्ही, कळतंय का. आणि पहिल्या याच्यात तर पहिल्याच आन्सर की मध्ये पहिल्या याच्यातला क्वेश्चन एक कॅन्सल केला होता भाषेचा, आणि याच्यातला आता तो समाजशास्त्राचा वगैरे तो क्वेश्चन कॅन्सल करून टाकलाय. बघा आता बाकीचं तुम्ही बघितलं, एक मिनिट बाकी जर बघितलं समजा तुम्ही, तर न्यायालयाचा निर्णय घेण्याच्या लवकर न देण्यामागचं कारण काय माहिती का, जे आपले 2-3 सेंटरचा घोळ झालेला आहे, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलंय, त्यावर बऱ्याच मुलांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत. एकदम ऑथेंटिक माहिती सांगतो बरं का, बऱ्याच मुलांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत. ते ऑब्जेक्शन न्यायालय चेक करते. मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं की कमिटी स्थापन केलेली आहे, पण बरेच मुलं म्हणायचे तुम्हाला आतली माहिती येते कुठून, पण मी सांगितलं सगळ्या मुलांना. तर मी आज माझं तिथं क्लर्क सोबत बोलणं झालेलं आहे, न्यायालयाचं त्यावर चर्चा चालू आहे. असं की नाही की काम बंद आहे म्हणून. तर त्याचा जो निर्णय लागेल तो निर्णय कधी लागू शकतो रे, तुम्हाला आता कोणी महिना सांगेल, 2 महिने सांगेल, पण असं काहीच नाही की न्यायालय निकाल कधी लावेल. तुम्हाला बरेच जण आता सांगता 1 महिना जाईल, 2 महिने जाईल, पण असं काही नाही. त्या जर समजा ज्यांनी जी स्थापन केलेली कमिटी आहे, त्या कमिटीने जो निर्णय जर उद्या जरी घेतला, तुम्हाला कळतंय का, कधी निर्णय घेऊ शकतात. बघा ते फक्त आता शनिवार रविवार जाईल, निर्णय कधी घेऊ शकतात आणि कधी निकाल टाकू शकतात ते. त्यामुळे त्यांचा जर निर्णय झाला की तुमचा निकाल समजून घ्या, तुम्हाला ते 2 दिवसात निकाल लावून देऊ शकतात. बाकी दुसरं काहीच चालू नाही, कारण की आपले 2-3 सेंटरचा घोळ झालेला आहे. जवळपास सगळ्या मुलांचे ऑब्जेक्शन चेक करणं चालू आहे. त्यांनी स्टार्टिंगला काय केलं माहितीये का, हे सेकंड आन्सर की करण्यामागचं काय माहितीये का, ज्या मुलांनी आपलं ऑब्जेक्शन घेतले होते बघा त्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घेतले. नंतर न्यायालयाने पहिले त्या क्वेश्चनचा निर्णय लावला आणि तुम्हाला सेकंड आन्सर की टाकून दिली आणि त्या प्रश्नाचा सगळ्यांच्या डोक्यातून काढून टाकला. आता तो प्रश्न जो होता, संभ्रमात होते बरेच जण, ते प्रश्न आता तुमच्या सगळ्यांच्या डोक्यातून गेला, कारण तो क्वेश्चन कॅन्सल झालाय. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की क्वेश्चन कॅन्सल झाला तर त्याचा मार्कचं काय होईल. तर पहिल्या शिफ्टचा असो का सेकंड शिफ्टचा, जो क्वेश्चन कॅन्सल झाला ना, त्याचे मार्क मे बी 90%, मी तुम्हाला सांगतो 90% मार्क हे सर्वांना भेटणार आहेत. सर्वांना, जो क्वेश्चन कॅन्सल झाला त्याचे जवळपास 90% चान्स आहे की सर्वांना त्याचे मार्क भेटून जातील. बघा असं आहे. जर न्यायालयाने समजा वेळेवर जर काही निर्णय घेतला तर ती गोष्ट वेगळी, पण त्याचे मार्क सर्वांना भेटून जातील असं एक अपेक्षा आहे बरं का. बाकी जर तुमचा मुद्दा म्हणला, बघा बाकी समजा रिझल्टचं वगैरे मी तुम्हाला सांगितलं, रिझल्ट लवकरच येऊन जाईल. ती कमिटी जो लवकरच निर्णय घेईल, कारण की आता मुळे एवढे तात्काळात बसलेत आणि खरंच निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. आणि आता जर बघितलं आपण, बघा न्यायालय आंदोलन वगैरे चालू आहे. जर आता तुम्हाला कटअप बद्दल बोलतोय का आधी, कटअप जर बघितलं, हे जे 2-3 सेंटरचा जर विचार केला, तर ज्याला माझा कटअप नाही पटला त्यांनी सरळ सरळ ऐकायचं नाही आणि निघून जायचं. कमेंट सेक्शन जे आहे आपलं, त्यामध्ये स्वतःचं ज्ञान देत बसायचं नाही. कारण की आमचं मी बघितलं असेल, ड्रायव्हरच्या वेळेस मी कटअप सांगितला होता. ड्रायव्हर बरं का, कटअप सांगितलं होतं मी 16 ते 18 दरम्यान लागत. तेव्हा बी मुलांनी बघितलं, तुम्ही लाईव्ह मध्ये सुद्धा मुलं मूर्खासारखे बोलाले की काही बी सांगता तुम्ही, कटअप एवढा कुठं असते का, असं कुठं असते का. त्याच्यानंतर जेव्हा कटअप लागला तेव्हा मग त्यांनी स्वतः मेसेज केले, सर तुम्ही सांगितलं होतं आणि तेवढाच कटअप लागलाय. मी हेच सांगितलं होतं फक्त 16 ते 18 दरम्यान लागेल, तर तोच कटअप लागलाय. बघा हे असंही न्यायालय सांगतो मी. आता हे जे आपले 2-3 सेंटर आहेत बघा, हे जे 2-3 सेंटरचा जर विचार केला
तर न्यायालय सर्वांना असा न्याय मिळेल असा जे 15+ आपले क्वालिफाय मुलं आहेत त्या सगळ्यांना न्यायालय बोलू शकते आणि 100% बोलवणारच झालं. मी सांगतोय तुम्हाला 100% बोलणं झालं, कारण की त्याच्या मागे कारण असते. कारण की पहिली गोष्ट काय झालेली आहे माहिती आहे का, पेपरमध्ये 100% मुलांनी जे ऑब्जेक्शन घेतलेत, घोळ झालाय, ते न्यायालयाला सिद्धच झालंय म्हणलं तरी हरकत नाही. कारण ती गोष्ट झालेलीच आहे बघा. त्यामुळे ती आपण आणि बऱ्याच आता आम्ही सुद्धा ते केले, ईमेल टाकलेले वगैरे. जोपर्यंत आम्हाला पुरावा भेटत नाही किंवा नोटिफिकेशन काढून तुम्ही त्याविषयी काही माहीत सांगत नाही, तोपर्यंत आम्ही म्हणजे जे तुम्ही कट ऑफ लावसाल तो आम्ही तोपर्यंत गृहीत धरणार नाही, असा सरळ सरळ ईमेल टाकलेला आहे बघा. त्यामुळे न्यायालयाला ह्या गोष्टी चेकच करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतरच कट ऑफ लागणार आहे. आणि कमिटी त्या गोष्टी चेक करते सध्या, कळते का. लिपिकचा मे बी कट ऑफ लवकर लागून जाईल. लिपिकचा लवकरात लवकरच हार्डली कट ऑफ येऊन जाईल. का शिपाई भरतीचा ते समजा त्यांनी जर काही निर्णय घेतला कमिटीनं, तर त्याच्यानंतरच निकाल लावतील बघा. कमिटी जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत काही निकाल वगैरे लागणार नाही समजा. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा विचार करायचा आहे. शिपाई भरतीचा देखील लवकरच जर निर्णय घेतला तर निकाल लागून जाईल बघा. बाकी तुम्ही सध्या कोणत्याही ॲपवर विश्वास ठेवू नका की इतका कट ऑफ लागणार आहे, हे लागणार आहे. तुम्ही फक्त तुमचे काय करा माहिती आहे का, तुमचे जे डॉक्युमेंट आहेत, सगळे डॉक्युमेंट रेडी ठेवणे. तुमची चापल्य चाचणी जर समजा तुम्ही करसाल, इंटरव्ह्यूची चांगल्या प्रकारे तयारी करणे. आणि इंटरव्ह्यू तुम्हाला एक सांगू का, मला कोणतरी सांगितलंय समजा, म्हणजे काय मला काय माहित नाही कोण आहे, तर म्हणणी सांगितलं की ते 20-20, 30-30 मिनिटं सांगितलं म्हणजे त्यांनी इंटरव्ह्यू होणार आहे. एवढा इंटरव्ह्यू होत नसतं रे तुमचा. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला इंटरव्ह्यूचे मॉक द्यायचा असेल, काही करायचं असेल, तर जे तुमचं हार्डली घेताना 10 ते हार्डली लयत लय 10 ते 12 मिनिटाचे इंटरव्ह्यू घेईल ना, तुम्ही तो इंटरव्ह्यू ट्राय करायचा आहे. बाकी तुमचं कोणी अर्धा तास 1 तास इंटरव्ह्यू घेत असेल तर ते करूच नका. तुम्हाला तिथून फक्त काय माहितीये का, एवढा इंटरव्ह्यू कोणाचाच चालणार नाही. कळतंय का. मी तुम्हाला काय सांगतो माहितीये का, फक्त एकदा रिझल्ट लागू द्या. जे आपले लागलेले शिपाई लागलेले मुलं आहेत, स्वतः आपले जे शिपाई लागलेली मुलं आहेत, आपण त्यांनाच बोलवणार आहे. सरळ सरळ त्यांचं ते जे सांगतील तुम्हाला मार्गदर्शन, त्यांना काय प्रश्न विचारले, त्यांना कशा प्रकारे प्रश्न विचारले वगैरे, त्या गोष्टी बघणार आहे आपण आणि त्याचद्वारे तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे. बाकी सध्या तुम्ही फक्त काय करा माहितीये का, तुमचं चापल्य चाचणी आणि तुम्हाला स्वतःला समजा जे वाटतात की असे प्रश्न स्वतःच्या जिल्ह्याविषयी, स्वतःच्या गावाविषयी, आजूबाजूच्या परिसराविषयी इतकी माहिती काढून ठेवा. न्यायालय संबंधित वाचन चालू ठेवा. न्यायालयाच्या न्यायाधीशाबाबत पात्रता, अपात्रता वगैरे, सदस्य वगैरे कसे असतात, कशी निवड होते, कशा अपात्र होतात, न्यायालय संबंधित तुम्ही गोष्टी वाचणं चालू ठेवा सध्या. कळते का. तुमच्या या नॉलेज, तुमच्या जिल्ह्याविषयी, तुमच्या विभागाविषयी हे नॉलेज वगैरे तुम्ही ह्या गोष्टी माहिती करून ठेवा. माहिती का, जेव्हा आपला कट ऑफ लागेल, सगळ्या गोष्टी होईल, तेव्हा आपण तुमचं सगळं घेणारच करून, त्यात काही विषयच नाही. कारण की एकदम ऑथेंटिक जे समजा आपण म्हणतो, जे लोक लागलेले आहेत त्यांच्याकडून तुम्हाला मार्गदर्शन भेटणार आहे आपल्याकडून. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचा विचार करू नका सध्या. कळतंय का. आणि कट ऑफचा राहिला विषय, जर मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलंय, जर याच्यात जर काही झालं छेडखाड, तर आता बाकीचे आंदोलन करू शकतात, मग आपण का नाही करू शकत. मी तुम्हाला एक सांगतो, आता आंदोलन झालेलं आहे. आता या आंदोलनामध्ये देखील मी आपले प्रश्न मांडणार आहेत, न्यायालय भरतीचे 100% मांडणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. पण जर काही समजा चुकीचा निर्णय घेतला जरी न्यायालयाने, तर तुम्ही या गोष्टीसाठी तयार राहा. कळतंय का. तुमच्यासाठी न्यायालय भरतीसाठी, शिपाई भरतीसाठी मोठे क्लासवाले रिकामे नाहीत. त्यांना जिथून पैसा भेटतोय, जिकडे विद्यार्थी जास्त आहेत, ते तिकडे काही करायला तयार आहेत. पण तुमच्यासाठी कोणीही रिकामं नाही. सत्य कडू आहे पण सत्य. तुमच्यासाठी रिकामं नाही. जर आपल्याला एक लढायची वेळ आलीच तर आपल्याला लढावं लागणार आहे. कळतंय का. आणि जर समजा न्यायालयाने या गोष्टीचा विचार जर करून केला नाही, तर कट ऑफ हाय जाणार, हे तर अंतिम सत्य आहे बरं का. पण जर न्यायालयाने या गोष्टीचं जे आपण ऑब्जेक्शन घेतले हे जर खरे ठरले, तर न्यायालय जे क्वालिफाय आहेत त्यांना सगळ्यांना बोलू शकते. आणि तुम्ही जर आतापर्यंत विचार केला ना, म्हणजे मी जास्त मार्कवाल्यांना निगेटिव्ह करत नाही, पण जे समजा ॲव्हरेज क्वालिफाय झालेली मुले किंवा ॲव्हरेज मार्कवाली मुले, त्यांचे फायनल लिस्टमध्ये चान्सेस जास्त आहेत बरं का. कारण जे आहे ते आहेच. आतापर्यंत जे हाय मार्क आहेत ते कधी मुलं जास्त लागले नाहीत. अपवाद असतात, जे मुलं ज्यांच्याकडे हुशार आहेत, क्वालिटी आहेत, ते लागणारच झाले. थोडं एजचा वगैरे क्रायटेरिया वगैरे चेक करतात, ते बऱ्याच गोष्टी आहेत की न्यायालय चेक करते, त्या बी गोष्टी आहेत. पण आता सध्या आपल्याला काय करायचंय, आपल्याला ह्या गोष्टी चेक करायच्या की आपण कुठेही कमी पडलो नाही पाहिजे. तुम्ही सारखा त्या गोष्टीचा विचार करत बसू नका. अक्षरशः काही मुलांनी मला फोन करून रडले ते फोनवर. इतकी मेंटॅलिटी खराब करून घेऊ नका आता, कारण की ही भरती म्हणजे आपलं भविष्य ठरवणार नाही. या गोष्टीचा विचार करा तुम्ही. कळतंय का. हे म्हणजे डायरेक्ट अंतिमच हे नाही की आपलं हीच भरती निघली किंवा हेच शिपाई जर झालो तरच आपल्या आयुष्यात काहीतरी करू शकतो. बरेच मार्ग आहेत समोर. भरती आहे, जिल्हा न्यायालय भरती आहे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, त्या पण आपण ट्राय करायच्या असतात. त्यामुळं जास्त गोष्टीचा ट्रेस न देता, विचार न करता, जे समोर कट ऑफ येईल, ज्या गोष्टी होतील त्याला आपण सामोरं जायचंय. बाकी तुम्हाला काही मदत लागली किंवा काय करायचं असलं आपल्याला,
अजून निकाल लागल्याच्या नंतर सुद्धा आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत, आपण करू शकतो. असं काही नाही निकाल तुमच्या वेगळा आला आपण सांगितलं तर आपण काय करू शकतो, 100% करू. आपण शांततेच्या मार्गाने सगळ्या गोष्टी करू शकतो. पण तुमच्याकडे संयम आणि खरंच तुम्ही शिपाई होण्याच्या पात्र जे असले पाहिजे. आता जे काही येतात काहीतरी बोलतात ते मूर्खासारखे कमेंट करून जातात. मी आताच सांगतो, ते शिपाई होण्याच्या पात्रतेचे नसतातच, ते लायकीचे नसतात आणि तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही. ते काय असते माहितीये का, ते गावाकडे वैतागलेले असतात, त्यांच्या घरचे त्यांना वैतागलेले असतात, त्यांचे म्हणजे कुटुंब त्यांना वैतागलेले असते. मग ते उगं जातात, पेपर देऊन येतात, त्यांना उगं काहीतरी करायचं म्हणून करायचं, मग ते येतात इथं ज्ञान देत बसतात. त्या ज्ञानाकडे आपण लक्ष बी द्यायचं नाही. त्यांचं ज्ञान त्यांच्या कामाचं नाही, आपल्याही कामाचं नाही, कळतंय का? त्यामुळे तुम्ही कोणताही ट्रेस न घेता आपण बघू. पण जोपर्यंत माझ्याकडे अपडेट आहे तोपर्यंत मला तरी वाटतंय निकाल ती कमिटी लवकरच निर्णय देईल. त्यांनी जे समजा स्थापन केले, कमिटी नाही म्हणता येईल त्याला, पण काय जे असेल त्यांचे सदस्य वगैरे असतील ते निकाल देतील लवकर. कारण की या सगळ्या गोष्टीचा विचार ते करतायत. कारण की मुख्य न्यायाधीश ते येऊन तुमचे सगळे ऑब्जेक्शन चेक करणार नाही रे. त्यांनी 3-4 जण ते केले असतील, त्यांचं बैठक बसवली असेल आणि त्यांच्याकडे ते काम सोपवलं असेल आपलं. ते ऑब्जेक्शन वगैरे चेक करतील, सगळ्या गोष्टी चेक करतील आणि नंतरच आपला निर्णय लावणार आहेत. कळलं का? सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील तर बघा. आणि राहिला प्रश्न तुमचा कटऑफचा मी आधीपासूनच सांगत आलो, मीच एकटा सांगतोय आणि आताही मीच सांगतोय. न्यायालय सगळ्यांना दिलासा देणार आहे, सगळ्यांच्या हिताचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टी टेन्शन घेऊ नका. कट ऑफ तुमच्याच बाजूने लागणार आहे. ठीक आहे, चालतंय. धन्यवाद. जर काही प्रश्न असतील तुमचे नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तुम्ही. तिथेही मी समजा बरेच अपडेट देत असतो. इंस्टाग्राम चॅनलला देखील जॉईन करून घ्या तुम्ही आपलं. आताच चालू केलंय आपण, स्पेशल शिपाई भरती संदर्भात अपडेट देत असतो आपण तिच्यावर. बाकी जर काही असलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाच. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो बघा. धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.